नमस्ते मित्रांनो, तर हे बघा आज गेली होती सकाळी सकाळी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये, कारण की घरपट्टी जी आहे ती भरायची होती. आणि हे बघा मस्तपैकी सकाळचे आज वाजले आहेत 10 आणि खूपच थंडी वाजत आहे. तसं वाटत आहे की ती आतमध्ये न बसता उन्हात जाऊन बसावं. त्यानंतर घरपट्टी भरल्याच्या नंतर तिकडनं आम्हाला तिथे अशा डस्टबिन भेटल्या. तर म्हटलं 4 होत्या, तर म्हटलं इथे जे आमचे भाडेकरू आहेत रो हाऊसचे, तर मग त्यांना पण द्याव्यात, कारण की घरी नेऊन काय करणार आहे, ऑलरेडी घरामध्ये माझ्या डस्टबिन आहेत. तर म्हटलं त्यांना पण देऊयात. तर एक खाली आणि एक वरती असे 2 भाडेकरी आहेत. तर खाली बघा ही फॅमिली आहेत, म्हणजे ह्या ताई आहेत, यांना 3 मुलं आहेत, ते राहतात. आणि वरती कॉलेजचे मुलं आहेत, एक 5-6 मुलं आहेत कॉलेजचे. तर मग ते कॉलेजचे मुलं राहतात. आणि वरतून अशा बघा बाहेरून पायऱ्या आहेत. आणि मी इकडे बघत आहे ही टाकी जी आहेत ना, ही टाकी बघत आहेत साप आहे की नाही. कारण की काय आहेत ना, म्हणजे भाडेकरी आहेत, पण मग त्यांनी तुमचं ज्या पण वस्तू आहेत माझ्या त्या खराब केल्या की नाही हे बघत आहेत. आणि त्यानंतर लगेच इकडे मध्ये पण आले रूममध्ये. म्हटलं बघूयात रूम पण कसे आहेत कसे नाही आहेत. तर हे बघा हा किचन आहेत. तर छान वाटला मला किचन, अगदी छानच ठेवलेलं आहे त्यांनी, सर्व रूम छान ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हा हॉल आहेत. आणि हे बघा हॉलमध्ये त्यांचा इकडे छोटासा मुलगा आहेत, तो माझ्याकडे बघत होता. म्हटलं चल तू पण व्हिडिओमध्ये ये. आणि मी त्याच्याशी काय बोलले ते बघा तुम्ही. काय जात नाही का? कितवीला आहे? सातवीला आहे. तुझ्या बहिणींच्या केव्हा येतील? आणि हे बघा घरी आल्यानंतर लगेच गेलो शेताकडे चक्करला. तर म्हटलं एक भाज्या कशा आहेत कशा नाही ते बघायसाठी जायचं होतं. तर चालू आहोत, पण बघा दिवस पण माळवलात, कारण की खूप उशीर झाला होता. आणि इकडे मुलगा पण चालला होता सायकलवर, आणि त्याच्या मागे आम्ही गाडीवर होतो. तर व्हिडिओ तो शूट करत होता. तर हे बघा रस्त्याने अगदी पपईची बाग लागली, आणि खूपच छान पपया होत्या. हे बघा किती मस्त आहेत ना. आणि घरी आल्यानंतर माझे मिस्टरांच्या कंपनीतनं भेटल्या होत्या आईस्क्रीम, इतक्या सर्व आईस्क्रीम, कारण की फॅमिली डे येतो आहेत. तर फॅमिली डेचा व्हिडिओ पण तुम्हाला मी नक्की शेअर करेल. तर हे जे आहेत ना, तर फॅमिली डेची आईस्क्रीम त्यांनी घरी दिली. तर हे बघा खूपच छान ओरिओचे कोन आहेत, कॉर्नेटोचे ओरिओ, त्याच्यानंतर असे कोन आहेत, स्टिक्स आहे, त्याच्यानंतर एक फॅमिली पॅक डब्बा पण आहेत. तर खूपच छान आईस्क्रीम होत्या. हे बघा आल्मंड आहेत, खूप छान आईस्क्रीम आहेत, एकच नंबर आहेत. आणि मित्रांनो एका आईस्क्रीमची प्राईस आहेत ना, एक 70 ते 80 रुपये आहेत, जास्त पण आहेत. एकच नंबर आहे बघा, खूप छान आहे, मस्त प्रोडक्ट असतात क्वालिटीवालचे. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं ह्या सर्व ज्या आईस्क्रीम आहेत ना, त्या मस्त आपण फ्रीजमध्ये ठेवूयात. तर फ्रीजमध्ये ठेवायची तयारी करत होतो, पण काय झालं फ्रीजमध्ये, आता तुम्ही बघा पुढे, फ्रीजमध्ये पूर्ण जो वरचा आईसचा कप्पा आहेत ना, तो पूर्ण आईसना पॅक झालेला होता. मग काय म्हटलं आता आपण याच्यामधली पूर्ण आईस काढून घेऊयात आणि नंतर ठेवूयात. आणि हे बघा ह्या स्टिक आहेत, पूर्ण काजू बदाम आणि चॉकलेटनी वरतून कोटिंग आहे त्याला, खूपच छान आहे स्टिक आणि सर्व आईस्क्रीम. तर हे बघा आता सध्या खालच्या कप्प्यात ठेवला ही आईस्क्रीम वगैरे सर्व. आणि म्हटलं आता वरचा जो आईस आहेत ना, तो साफ करू आणि मग त्याच्यामध्ये ह्या सर्व आईस्क्रीम ठेवू, कारण की 2-3 दिवस मग व्यवस्थित राहतील. नाहीतर मग खाली जर ठेवल्यात ना, तर त्याचं लगेच पाणी होऊन जातं आईस्क्रीमचं, मग खायच्या लायकीच्या बिलकुल राहत नाही त्या. कोण आहेत ना, एक 80 ते 90 रुपयाची प्राईस आहेत, जास्त पण आहेत, पण याच्यावर काही प्राईस नाही आहेत. तर भरपूर सारे फॅमिली पॅक आहेत एक आईस्क्रीमचा. तर भरपूर सारे म्हणजे फॅमिली डे आहेत ना, तर त्याच्यामुळे हे आईस्क्रीम भेटले आहेत, खूप सारे आईस्क्रीम भेटले आहेत, प्रत्येक वेळेस भेटत असतात. तर हे बघा, तो मागे पण दाखवलं ना बॅग वगैरे भेटली, तर आता आईस्क्रीम भेटले आहेत. तर थंडीमध्ये दुपारच्या वेळेस आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. चला मग तुम्ही पण या खायला. हे बघा किती छान आहेत ना. एकच नंबर, इतकी छान टेस्ट आहेत ना की मी काय सांगू, खूपच छान आहे, एकच नंबर आहे.